शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार। सोमवारी संसद भवनातल्या पीएमओ कार्यालयात भेट होणार असल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामधील बैठकीवरून भाजपच्या गोटात नाराजीचा सूर। महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव। प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली असती तर मला माहिती असतं, सुनील तटकरेंची माहिती। प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली, तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्यांचं नाव घेणं टाळलं, रोख नेमका कुणाकडे? प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं, खुर्चीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांचा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। बंडखोर खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। मोदी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, मात्र गद्दारांना भेटतात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना कसे भेटले? ठाकरेंचा हल्लाबोल। मला अटक करण्याचा सरकारचा डाव सुरू, अटक करायला आल्यास मराठ्यांची ताकद दाखवू, मनोज जरांगे यांचा सरकारवर हल्लाबोल। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची आधारवाडी जेलमधून सुटका। तब्बल 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असल्याची रमेश म्हात्रेची भूमिका। नागपूरच्या महिलेची परदेशात वेश्या व्यवसायासाठी विक्री। पुण्यातल्या कंपनीनं नोकरीच्या नावाखाली विक्री केल्याचा आरोप। आरोपीच्या तावडीतून महिला सुटत परतली भारतात। 8 जणांवर गुन्हा दाखल। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर, विशेष व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने आधीपासूनच सुरू होती पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती। ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या गणवेशात वर्गातच ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांबाबत गंभीर प्रश्न। सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना। 5 वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचं ऑडिट होणार। सिंधुदुर्गातील आंबोली सावडाव धबधब्याच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ। माथेरान महाबळेश्वरही पर्यटकांनी फुललं। Thank you.